नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मनापासून। तर बघा, आज आहे ना मशरूम मसाल्याचा बेत आहे। तर बाजारात हे अशा पद्धतीचे पॅकेट मिळतात, 200 ग्रॅमचं पॅकेट असतं आणि असं मशरूम मिळतं मोठे मोठे। तर आपल्याला काय करायचं, याच्यावर बघा एवढी माती वगैरे लागलेली असते ना, तर ती साफ साध्या पाण्याने करण्यापेक्षा थोडंसं कोमट पाणी करायचं। मग कोमट पाण्याने चांगलं चोळून घ्यायचं आहे त्याला। तर मी आता ना कोमट पाण्याने धुवून घेते आणि मग चिरायचे, आपल्याला थोडे थोडे त्याचे देठ कमी करायचे आणि मध्य भागातून चिरून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने हाताने निघून जातं ते। अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे सगळे मशरूम। एक पाणी वापरायचं, अजून एक पाणी वापरायचं, 2-3 पाण्याने धुवून काढायचे ते। तर मी ना चोळून घेते सगळे मशरूम, स्वच्छ साफ करून घेते। बघा, आता 4-5 पाण्याने धुवून सुद्धा आहे ना, त्याचं जे वरचं ते काळसर दिसते ना, हे पूर्ण निघलं नाहीये। तर आता आपल्याला याच्यावर जास्त धुवायचं नाहीये। तर हे एवढे मोठे मोठे असल्यामुळे मी अशा पद्धतीच्या खापा करून घेतल्या सगळ्याच्या। कढईत बघा एकच पळी तेल टाकलंय, थोडंसं मीठ टाकलंय, गॅस कमी करते आता आणि ना हे मशरूम सगळे टाकून घेते। परतवायचेत आपल्याला जरा 5-10 मिनिट त्याच्यामध्ये, म्हणजे पटकन शिजले जातात। झाकण ठेवायचंय आणि 5-10 मिनिट परतून देते त्याला। बघा, काढून घेतलंय, अशा पद्धतीने शिजलंय ते। निम्म जवळजवळ शिजून गेलंय ते आता तेलात परतल्यामुळे। आता काय करते, त्याच कढईमध्ये ना एक मसाला वेलची आहे, थोडीशी जावित्री आहे, एकदम थोडी दालचिनी आहे, हिरवी वेलची, 2 लवंगा आहेत आणि 2 मिऱ्या आहेत। आणि हे टोमॅटो, 2 टोमॅटो घेतलेत, 2 मोठे टोमॅटो आहेत, अद्रक आहे अर्धा इंच, एक हिरवी मिरची आणि हा लसूण, 7-8 पाकळ्या लसणाच्या। हे थोडंसं ना मी फ्राय करते, कांदा मी वाटण करणार नाही, याचं मला सगळ्याचं वाटण करायचं आहे। तर मी कढईत गरम करून घेते। मसाला काढून घेतलाय, मसाला आता वाटण करून घेते। तोपर्यंत आहे ना जिरं टाकून घ्यायचंय, त्याच कढईमध्ये मी तेल टाकलंय, लालसर झाली थोडीशी टोमॅटो वगैरे नी, अर्धा चमचा जिरं टाकलंय। हे तेजपान जे परतलेलं होतं ते परत टाकून देते आणि कांदा परतायला टाकते। कांदा परतलाय, त्यातच ते टोमॅटो, गरम मसाला, लसूण आल्याची ग्रेव्ही टाकून दिली, मागे गरम पाणी ठेवलेलं आहे। आता याला तेल सुटेपर्यंत जरा राहून द्यायचंय, मग मसाले टाकायचे आपल्याला। परतलं गेलंय, आता आपण ना मसाले टाकून घेऊ। मिरची पावडर टाकते, अर्धा ते पाऊण चमचा, आणि घरगुती गरम मसाला आहे तो टाकते अर्धा चमचा। आणि आता ॲक्च्युली किचन किंग मसाला असेल तुमच्याकडे तर टाकू शकता। आता मी हे गरम मसाले, खडे मसाले याच्यामध्ये वाटण केले, त्याच्यामुळे मी किचन किंग वगैरे टाकत नाही अजून। धना पावडर टाकून घेते अर्धा चमचा। धना पावडरमध्ये पण गरम मसाला आहे आमच्या, त्याच्यामुळे मग खूप जास्त गरम मसाला होईल। पाहू शकता कलर कसा आलाय। थोडंसं गरम पाणी जे आहे ना ते थोडं टाकते ग्रेव्हीमध्ये, मसाला परतण्यासाठी। पूर्ण तेल सुटून द्यायचं, याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण टाकलेली मिरची पावडर वगैरे ते पण चांगलं परतलं गेलंय। फक्त एवढा चमचाभर दही टाकते, कारण 2 टोमॅटो ऑलरेडी टाकलेले आहेत, भाजी आंबट व्हायला नको। आता बघा सगळं परतलं गेलंय, ह्या स्टेजला ना मशरूम टाकून घेते।
मीठ टाकायचं राहिलेलं आहे. मीठ टाकायचं, जरासं हलवून घ्यायचं आणि गरम पाणी जे केले ना ते टाकायचं आहे. मशरूमसाठीचं मीठ टाकलेलं आहे आपण, ग्रेव्हीसाठीचं मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हलवून घेते आणि आपल्याला जितकी मसाला किंवा ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकायचं. आणि ग्रेव्हीच्या भाज्या कशा असतात ना, थंड झाल्यानंतर आहे ना त्या बऱ्यापैकी घट्ट होतात, कांदा टोमॅटोच्या भाज्या. त्याच्यामुळे एकदम घट्ट नाही करायची. बघा गॅस कमी करते आणि चांगलं शिजवून देते मशरूम. बघा अशा पद्धतीने मशरूम शिजून भाजी झालेली आहे रेडी. आणि कलर पाहू शकता, भाजीला ग्रेव्ही कशी आली ती पण पाहू शकता. एवढं मी पाणी टाकलं होतं पण ते शिजायला तेवढं पाणी गेलं आणि अशा पद्धतीने मशरूम मसाला तयार झालेला आहे. तर आता मी डिशमध्ये सर्व करते आणि दाखवते. तर रेसिपी कशी वाटली पूर्ण व्हिडिओ पाहून मला नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स करायला पण विसरू नका. थँक्यू.